तो ॲमीटर जो आहे तो ॲमीटर आपला काय झाला बरं का, ॲमीटर इज अ इन्स्ट्रुमेंट टू मेजर द इलेक्ट्रिक करंट मेजर करण्यासाठी आपण ॲमीटर वापरत असतो. ठीक आहे. आणि बॅटरी काय असते तुम्हाला माहिती आहे, 2 किंवा नंबर ऑफ द सेल याच्यापासून आपण बॅटरी बनवत असतो. तो सोर्स ऑफ द इलेक्ट्रिसिटी इज व्हॉट, एक तर सेल असेल, एक तर मेन असेल, एक तर जनरेटर असेल, एक तर ट्रान्सफॉर्मर असेल, अशा बनते. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल व्होल्टेज, तो इथे इलेक्ट्रिकल पोटेन्शियल व्होल्टेज म्हणजे तुम्हाला सेलवरती जे ना तर दोघांचं इलेक्ट्रॉनच्या डिफरन्समुळे त्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनचा डिफरन्स आहे म्हणूनच त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते. किती स्टोरी कळाली तुम्हालाच माहिती. बघा पुढे, बॅटरी डज नॉट वर्क टू मूव द इलेक्ट्रिकल चार्ज फ्रॉम द वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. लक्षात आलं का रे, बॅटरी काम नाही करू शकत. बॅटरीला काम करण्यासाठी काय लागेल, एक वायर लागेल, एक कंडक्टर लागेल, तरच ती बॅटरी काम करेल. पण बॅटरीमध्ये काम करायची ताकद आहे. लक्षात आहे का, एखादा तुम्ही साधू बघितला आहे का, साधू जादू मंतर करतो, राईट का, जादू मंतर करून तुमच्या समोर पैशाचा एवढा हे ठेवून देईल, परंतु ती जादू स्वतःसाठी वापरू शकत नाही. ती सेम स्टोरी इथं आहे. ती एक जी बॅटरी आहे ना, त्या बॅटरीमध्ये ऊर्जा आहे, परंतु त्या इकडचे इलेक्ट्रॉन तिकडे फ्लो नाही होऊ शकत, राईट का. तो बॅटरी डज नॉट वर्क टू मूव्ह इलेक्ट्रिक चार्जेस फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. मग त्यासाठी त्याला काय लागतं, मी सांगितलं तुम्हाला स्टोरी, तो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्याकडे. अमाऊंट ऑफ द, बघा आता इथून शिकायचं आहे आपल्याला पॉईंट. काय करतं बघा, अमाऊंट ऑफ द वर्क डन इन द मुव्हिंग युनिट चार्ज वन पॉईंट टू द अदर पॉईंट. युनिट चार्ज म्हणतोय मी, राईट का. तो युनिट चार्ज, समजा युनिट चार्ज म्हणजे काय बरं का, चार्जचं युनिट काय, कुलोम. तर 1 कुलोम एवढे इलेक्ट्रॉन, राईट का, कुलोम एवढे इलेक्ट्रॉन जे आहे ना, इथून तर तिथपर्यंत धावत आहेत, राईट का. आता वर्क करतायत. तो 1 कुलोम एवढे, लक्षात घ्या, माझ्या पॉईंटकडे लक्ष द्या, 1 कुलोम एवढे इलेक्ट्रॉन काम करतायत, धावतायत. 1 कुलोम एवढे इलेक्ट्रॉन धावत आहेत. तर 1 कुलोम इलेक्ट्रॉनने किती काम केलेलं आहे ते बघायचं आहे. तर जेवढं काही त्यांनी काम केलं असेल ते झालं आपलं पोटेन्शियल डिफरन्स. तो झाला आपला काय, पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण समजून घेऊ पुढे जाऊन. बघा हां, काय म्हणतो मी तुम्हाला, अमाऊंट ऑफ वर्क डन इन द जूल, राईट का. जूलमध्ये काम होईल, कसं काम होईल यार, हे काम कसं होईल व्यवस्थित समजून सांग बरं का. तो बघा बरं का, आता मला एक बात सांगा तुम्ही, ही एक वायर आहे, या वायरमध्ये इलेक्ट्रॉन आहेत, राईट का. इलेक्ट्रॉन कुठून सुटत आहेत, इथून इलेक्ट्रॉन धावत आहेत, अशा पद्धतीने धावत आहेत. आपण फक्त एका इलेक्ट्रॉनची बात करू, नाही तर 1 कुलोम इलेक्ट्रॉनची बात करू. तो 1 कुलोम एवढ्या इलेक्ट्रॉनची बात करूया. तो 1 कुलोम एवढा इलेक्ट्रॉन इथून तर इथपर्यंत धावतोय. कशामुळे धावतोय, त्याला फोर्स लावल्यामुळे. तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट जर तुम्ही केलं, तुम्हाला काय भेटेल, वर्क भेटून जाईल, राईट का. म्हणजे या इलेक्ट्रॉनने काय केलं, काम केलं. तो इलेक्ट्रॉनने काम केलं इथून तर इथपर्यंत, किती बरं का, तो 10 इलेक्ट्रॉननी 50 एवढं काम केलं. 10 इलेक्ट्रॉनने किती काम केलं, 50 एवढं काम केलं. तर एका इलेक्ट्रॉनने किती काम केलं, 5 एवढं काम केलं. तर लक्षात घ्या, एका इलेक्ट्रॉनने जेवढं काही काम केलेलं असतं त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. तो पोटेन्शियल डिफरन्स तो काढण्याचा तो सुद्धा एक उपाय आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स जर तुम्हाला काढायचं असेल, तर एका इलेक्ट्रॉनने किती काम केलं, राईट की नाही, किंवा एका इलेक्ट्रॉनवर किती काम झालं, एका इलेक्ट्रॉनवर किती काम झालं, कोणाकडून, बॅटरीकडून. तो बॅटरीकडून एका इलेक्ट्रॉनवरती जो फ्री इलेक्ट्रॉन आहे, राईट का, त्या फ्री इलेक्ट्रॉनला ढकलण्याचं काम करतात, अख्खे इलेक्ट्रॉनमध्ये धावतात. आता तर एका इलेक्ट्रॉनने किती काम केलं किंवा एका इलेक्ट्रॉनकडून किती काम झालं, त्याला म्हणून देतो आपण पोटेन्शियल डिफरन्स. तर बघा, पोटेन्शियल डिफरन्स इज द वर्क पर युनिट चार्जेस. तर लक्षात घ्या, वर्क पर युनिट चार्ज, राईट का. तो वर्क पर युनिट चार्ज, 10 एवढे इलेक्ट्रॉनने किती काम केले, तर 10 एवढे इलेक्ट्रॉनकडून किती काम झालेत, 50 एवढं काम झालेत. तर 10 इलेक्ट्रॉनकडून 50 रुपयाचं काम झाले, बरोबर की नाही. 10 इलेक्ट्रॉन. आता मला एक बात सांगा तुम्ही, ती बॅटरी आहे, त्या बॅटरीची पोटेन्शियल डिफरन्स आहे, राईट का. तर पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, जेवढी जास्त पोटेन्शियल डिफरन्स असेल तेवढे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन धावतील की नाही फास्ट, तेवढे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये धावतील फास्ट. तो सांगायचं तात्पर्य काय मला, पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, की काम किती होते ते बघा, राईट की नाही, काम किती होते. तो जेवढे जास्त इलेक्ट्रॉन त्या बॅटरीमध्ये होतील तेवढे ते जबरदस्त पुश करतील. तो जेवढे जबरदस्त पुश करतील तेवढे इलेक्ट्रॉन काम जास्त करणार, राईट का. तो इलेक्ट्रॉन जास्त काम करणार म्हणजे इलेक्ट्रॉन काय करेल, तो इलेक्ट्रॉन चार्ज आपल्याला, तो लक्षात घ्या, नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन, किती इलेक्ट्रॉन इथं समजा, इथं खूप सारे इलेक्ट्रॉन आहे, एक्स एवढे काय आहेत, चार्जेस आहेत. चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन. तो एक्स एवढे चार्जेसनी काम किती केलं, एवढं काम केलं. तो चार्जेसनी एवढं काम केलं तर त्याला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. तो लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्सला काढण्याचा दुसरा तरीका काय आहे, की ज्या सोर्सकडून इलेक्ट्रॉन्सवरती किती काम झालं, राईट का. सो वर्क डन पर युनिट चार्जेस. तो समजा काय किती बरं का, 3 जूल पर युनिट चार्जेस. तुम्हाला काय दिसायला भेटेल, की फ्री इलेक्ट्रॉनमध्ये एक एवढी सगळी गर्दी होती इलेक्ट्रॉनची, राईट का. एवढी सगळी गर्दी होती इलेक्ट्रॉनची, ही गर्दी इथून तिथपर्यंत जाते, काही ना काही काम करून जाते. तो लक्षात घ्या, एवढ्या सगळ्या गर्दीने किती काम केलं, 3 जूल एवढं काम केलं. तो लक्षात घ्या, 1
1 कुलोम, मी काय सांगतोय व्यवस्थित लक्षात घ्या. पोटेन्शियल डिफरन्स कोणाला म्हणतो? एखाद्या बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स 1.5 व्होल्ट आहे. याचा मिनिंग काय होतोय ना, मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो याचा प्रयत्न काय होतो माहिती आहे का, की इथं कोपऱ्यावर बसलेले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते फ्री इलेक्ट्रॉनला ढकलतात आणि त्यांच्याकडून काम करून घेतात. किती काम केलं? समजा 3 ज्यूल काम केलं. तो मी काय सांगतोय, 1 कुलोम एवढं चार्जेस. किती? 1 कुलोम एवढे चार्जेस. 1 कुलोम एवढे चार्जेस म्हणजे काय? 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन. एवढे इलेक्ट्रॉन, एवढ्या इलेक्ट्रॉनने किती काम केले? 3 ज्यूल एवढं काम केले. तर त्याचा मिनिंग काय होतं? 1 व्होल्ट. आलं का लक्षामध्ये? म्हणजे मला काय दिसायला भेटतंय, की जो सोर्स आहे त्या सोर्सवरती असं लिहिलेलं आहे. लक्ष द्या रे, मी प्रयत्न करतोय समजवण्याचा. ही बॅटरी आहे, या बॅटरीवरती असे 1 व्होल्ट लिहिलेले. याचा अर्थ या बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट आहे. तर याचा मिनिंग काय होतोय? याचा मिनिंग असा होतोय, की या कोपऱ्यावरती असणारे जेवढे काही इलेक्ट्रॉन आहेत ना, ते काय करतील? काम करतील. किती काम करतील बरं का ते? तर ते लक्षात घ्या. तर याच्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉन आहेत, परंतु 1 कुलोम जो आहे ना, 1 कुलोम एवढे इलेक्ट्रॉन, ते 1 किलो एवढे इलेक्ट्रॉनचे काय आहेत? 1 कुलोम एवढे इलेक्ट्रॉन ते काम किती करतील? तर ते 1 ज्यूलचं काम करतील. किती? 1 ज्यूलचं. तर लक्षात घ्या, 1 कुलोम एवढं 1 कुलोमचे, लक्षात घ्या, 1 कुलोम चार्जेस, 1 कुलोम चार्जेस किती काम करतात? समजा 1 कुलोम चार्जेस 3 ज्यूल काम करतात. तर त्याला काय म्हणणार मी? 1 कुलोम चार्जेस 3 ज्यूल काम करतात. तो व्होल्ट किती आलं? 3 व्होल्ट. किती उत्तर आलं? 3 व्होल्ट. तर 3 व्होल्टचा मिनिंग काय होत आहे, की आपल्या सोर्सकडून काम होतं. ठीक आहे, काम होतं. तर 1 कुलोम एवढं इलेक्ट्रॉननी 3 ज्यूल एवढं काम केलेलं आहे. त्याचा मिनिंग होतो 3 व्होल्ट. त्यामुळे या बॅटरीचं नाव 3 व्होल्ट आहे. तुम्हाला कळतंय का रे काय चालू आहे इथं? कळतंय का तुम्हाला काय चालू आहे? राईट का? तर त्या बॅटरीने काम केलेलं आहे. बॅटरीने काम काय केलं आहे, की त्या बॅटरीने 1 कुलोम एवढे इलेक्ट्रॉन, 1 कुलोम एवढ्या इलेक्ट्रॉनवरती काम केलं आहे. आणि त्या इलेक्ट्रॉनने काम किती केलं? 3 ज्यूल एवढं काम केलं. तर 3 ज्यूल एवढं, तर जेवढं काही त्यांनी काम केलेलं असेल तेवढं व्होल्ट असणार. तर 1 कुलोम चार्जेसकडून झालेले जे काही वर्क असेल, तर जेवढं वर्क असेल त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्ट. आणि तो बॅटरीचा किंवा त्या ट्रान्सफॉर्मरचा जो व्होल्ट असतो, अशा पद्धतीने आपल्याला तो फरक दिसायला भेटत असतो. ठीक आहे. द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय तुम्हाला कळत असेल. तो बघा बरं का, ही बॅटरी, व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? त्याची ताकद, याची म्हणजे इकडे असणारे इलेक्ट्रॉन्स आणि इकडे असणारे इलेक्ट्रॉन यांच्यामधला डिफरन्स. साध्या भाषेमध्ये आपण काय बोललो बरं का? तो साध्या भाषेमध्ये काय बोललो? इकडे असणारे इलेक्ट्रॉन याच्यामधला डिफरन्स जो आहे ना, तो आपला पोटेन्शियल डिफरन्स. एकदम बरोबर बोललो मी अगोदर, राईट का? पण टेक्निकल भाषा जर बघायला गेलं तर काय, की याची काही ना काही एनर्जी आहे काम करायची, पण इकडचे इलेक्ट्रॉन तिकडे जाणार नाही. पण हे काय करतात? मग याला इकडे पुश करतात. मग काय करतील बरं का? चार्जेसला पुश करतील, चार्जेसवरती काम करतील. मग चार्जेसवरती काम करतील म्हणजे काय? तर 1 कुलोम एवढे चार्जेसकडून काम करतील. 1 कुलोम चार्जेसने जेवढं काही काम केलं असेल, तर 1 कुलोम चार्जेसने केलेल्या कामाला एक व्होल्ट किंवा पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. ठीक आहे. तर 1.5 व्होल्टचा मिनिंग काय होतो? लक्षात आलं तुम्हाला? तो 1.5 व्होल्टचा मिनिंग असा होतो, की 1 कुलोम एवढ्या चार्जेसनी किती काम केलेलं आहे? तर 1 कुलोम एवढ्या चार्जेसनी त्या कंडक्टरमध्ये काम करतील ते, राईट का? आता काम करणं म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ती बात मला दिसायला भेटते. तर 1 कुलोम एवढ्या इलेक्ट्रॉनने 1.5 ज्यूल एवढं काय केलेलं आहे? काम केलेलं आहे. त्यामुळे त्या बॅटरीचं 1.5 व्होल्ट असा मिनिंग होत असतो. ठीक आहे, चला पुढं. इंडियामध्ये जे हे असतात आपले, तो 220 व्होल्ट आहे. याचा मिनिंग काय होतं बरं का? तर 220 व्होल्ट आहे, याचा मिनिंग असा होतो, की जे काही इलेक्ट्रॉन आहेत, 1 कुलोम एवढे इलेक्ट्रॉन यांनी किती वर्क केलेलं आहे? 220 ज्यूल. तर 220 ज्यूल पर 1 कुलोम, याचा मिनिंग होतो 1 व्होल्ट. लक्षात येतो का तुम्हाला रे? राईट का? 220 व्होल्ट. तर 220 व्होल्टचा मिनिंग काय झाला? 220 व्होल्ट इज इक्वल टू 220 ज्यूल पर युनिट 1 कुलोम, असा मिनिंग ज्याचा होत असतो. तर तुम्हाला काही बी आलं तरी पण फाइंड आउट करता यायला पाहिजे. USA मध्ये 110 व्होल्ट असते आणि आपल्या भारतामध्ये जनरली 220 व्होल्ट आपल्याला दिसायला भेटत असते. आणि व्होल्टमीटर करण्यासाठी माझ्याकडे व्होल्टमीटर आहे, राईट का? तुम्ही त्या व्होल्टमीटरमध्ये जोडून द्या, एखाद्या बॅटरीच्या याला जोडून द्या. एखादी बॅटरी आणणार, इथे बॅटरी अशी बॅटरी आणणार आणि त्याला जोडून देणार समजा. तो मग याच्यामध्ये असणारे जे काही आहेत इलेक्ट्रॉन किती काम करतील ते मला दिसून देईल. तो काटा, बरं लक्षात घ्या, हा काटा जो इकडे फिरतोय ना, तो काटा काय दाखवतोय? तो इलेक्ट्रॉन काम करताना दाखवतोय. मग इलेक्ट्रॉन काम किती करतो? इथून तिथपर्यंत काम करून जातोय. तो याच्यामध्ये जे ना इलेक्ट्रॉन एवढा काम करून देतो, तुम्हाला व्होल्टमीटरची व्हॅल्यू भेटून जात असते. ठीक आहे. तो आपण काय काय शिकलो बरं का? इलेक्ट्रिकल सर्किटबद्दल बघितलं, इलेक्ट्रिकल चार्जबद्दल बघितलं, राईट का? इलेक्ट्रिकल चार्जेस 2 प्रकारचे असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. परंतु आपल्या कामाचा कोण असतो? फक्त निगेटिव्हवाला असतो, कारण की पॉझिटिव्ह चार्ज हालत नाही जागेवरचा, राईट का? इलेक्ट्रिकल करंट कोणाला म्हणतो आपण? चार्ज पर युनिट टाईम, एका सेकंदामध्ये किती चार्जेस पास होतात ते. आणि इलेक्ट्रिकल पोटेन्शियल कोणाला म्हणतो हे पण तुम्हाला कळून गेलं. ठीक आहे. तो हे सगळं बात तुम्हाला दिसायला भेटते. अशा पण डायग्राम लक्षामध्ये राहू द्या. तो युनिट, आता युनिटबद्दल बघा बरं का? तो युनिट पोटेन्शियल डिफरन्स ज्याला आपण व्होल्टेज म्हणतो, त्याचा युनिट काय असणार आहे? आता व्होल्ट. त्याचा युनिट काय असतोय? तो पोटेन्शियल डिफरन्सचा एसआ युनिट किती काय असतोय? व्होल्ट. 1 व्होल्टचा मिनिंग काय होतं? वर्क डन पर युनिट 1 कुलम चार्जेस. वर्क डन पर युनिट 1 कुलम चार्जेस इज नथिंग बट दी व्हॉट? व्होल्ट, राईट का? 1 व्होल्टचा मिनिंग काय होतं? 1 जूल.
1 जूल पर युनिट 1 कुलम चार्ज. 1 जूल पर युनिट 1 कुलम चार्ज. एका कुलम चार्जकडून म्हणजे एका कुलम इलेक्ट्रॉनकडून 1 जूल एवढं काम होणं म्हणजे 1 व्होल्ट. ठीक आहे. आता चांगल्या पद्धतीने कळालं असेल तर बघा बरं, बघा हे वाला एका व्होल्टचा मिनिंग काय होतं, 1 जूल पर युनिट 1. म्हणजे तुम्हाला मी असं बोललो की मी जर तुम्हाला असं बोललो की 7 इलेक्ट्रॉन, मी तुम्हाला असं बोललो फक्त 7 इलेक्ट्रॉननी, तुम्हाला साधं उदाहरण देतो मी. समजा 10⁶ एवढ्या इलेक्ट्रॉननी 2 जूल एवढं काम केलं, राईट का. तर सांगा बरं का रे 1 व्होल्टची किंमत किती असेल. मग तुम्ही काय करणार बरं का, तुम्ही काय करणार की यार म्हणजे मला काय बोलायचं की किती व्होल्ट असेल बा, व्होल्ट किती असेल. मी जर तुम्हाला असं बोलतोय की 10⁶ एवढ्या इलेक्ट्रॉननी 2 जूल एवढं काम केलं, राईट का. तर ॲक्च्युली हा जो सोर्स आहे, हा सोर्स किती व्होल्टचा आहे, कोणी काढून दाखवेल का मला, काय करावं लागेल. तर तुम्ही काय करणार तुम्ही करणार की 10⁶ साठी 2 जूल एवढी व्हॅल्यू आहे, तो 6.25 इंटू 10⁸ 8 एका काय येते आपलं, त्याच्यासाठी किती 18 याच्यासाठी किती असेल 6.25 इंटू 10⁸ याच्यासाठी किती जूल असेल ते तुम्हाला भेटून जाईल. मग एका कुलमसाठी जेवढी काही व्हॅल्यू असेल, ही एवढी व्हॅल्यू आपली काय असेल, व्होल्ट. लक्षात आहे का तुम्हाला रे, व्होल्ट. तो उदाहरण कसा बी फिरून आला तरी तुम्हाला समजतं येईल, सोडवता येईल, राईट का. तो अशा पद्धतीने हे आपल्याला दिसायला भेटतं. हे वर्क बघा, कशा पद्धतीने वर 1 कुलोम कशा पद्धतीने वर्क करतो. तो वर्क करणं म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, त्याला वर्क म्हणतो मी. ते पार खोलमध्ये घुसावं लागेल. हे बघा ही गर्दी, इकडे इलेक्ट्रॉनची गर्दी होती, इलेक्ट्रॉनची कमी गर्दी होती, हा इकडे जायचा प्रयत्न करतो पण त्या सेलमधला इलेक्ट्रॉन त्याला जाऊ देत नाही. मला एक वायर लागते, मग वायर म्हणतो असा पास होतो, डायरेक्टली आरपार पास होऊन इथपर्यंत होतो. आणि मध्ये जर एखादा लाईट लावला ना, तर लाईट जळताना काय दिसायला भेटतो तुम्हाला, ॲक्च्युली आरपार लाईट पास होऊन तिकडे पास होते, राईट का. पण तो जळताना, कारण की तो मेटल तुम्ही असा वापरला आहे की डायरेक्ट तो चमकतो तो, राईट का. अशा पद्धतीने दिसायला भेटतं. तो सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स कोणते आहे, हे सोर्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आहे आपली. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं केमिकलची स्टोरी, केमिकल 1 आणि केमिकल 2. त्याच्यामुळे काय होऊन जातं, केमिकल 1 कडून हा केमिकल 2 सगळं काय करून टाकतो, इलेक्ट्रॉनला जो काय आहे, इलेक्ट्रॉनला अख्ख्यानं ओढून घेतो. त्यामुळे तो निगेटिव्ह चार्ज होतो, इकडे कमी असतात, त्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज होऊन जातो, राईट. तो पॉझिटिव्ह चार्ज. तर त्यामुळे मला इथं काय दिसायला भेटतो, इलेक्ट्रॉनचा डिफरन्स दिसायला भेटतो. आपण याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो, राईट का, मेजर करतो व्होल्टेजमध्ये. तो ही वाली बात कळाली का रे. ते बघा हे चालूच राहतं. इथे इकडे इलेक्ट्रॉनची गर्दी आली, मग केमिकल रिॲक्शन, रेट ऑफ रिॲक्शन सुरू, पुन्हा इकडे इलेक्ट्रॉनची गर्दी, पुन्हा पुश चालू आहे, राईट का. अशा पद्धतीने अख्खे इलेक्ट्रॉन जेवढे फ्री इलेक्ट्रॉन आहेत त्या पूर्ण याच्यामध्ये घुमत राहतात, सर्किटमध्ये घुमत राहतात. तो सर्किटमध्ये कंटिन्युअसली इलेक्ट्रॉनचा फ्लो चालूच असतो, राईट का. असं नाही होत की लाईटपर्यंत आला आणि लाईटपर्यंत थांबून जातो, असं नाही राहत. ते लाईटच्या आर पार घुसून चालूच राहतं, कंटिन्युअसली चालू राहतं ते, ठीक आहे. तो कंटिन्युअस फ्लो ऑफ द व्हॉट इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीचा. तो कन्व्हेन्शनल करंटची डिरेक्शन लक्षामध्ये राहू द्या, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ही कन्व्हेन्शनल करंट असते. आणि इलेक्ट्रॉन फ्लो कसा असतो आपला, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते. युनिट पण कळालं, लक्षात घ्या. जो व्होल्ट मीटर असतो ना, तो व्होल्ट मीटर काय काम करतो, व्होल्ट मेजर करायचं काम करतो. ते व्होल्ट मीटरमध्ये जी काही कनेक्शन असतं ना, व्होल्ट मीटरची जी रचना असते ती पॅरललमध्ये असते. सिरीज काय, पॅरलल काय, आपण पुढच्या लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने शिकणार आहोत. बोला इथपर्यंत कळालं का रे.